झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीने निवडणूक प्रमुख आणि प्रभारींची यादी जाहीर केली आहे। यात धुळे जिल्ह्याचे प्रभारी म्हणून पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली, तर धुळे शहर महापालिका निवडणूक प्रमुख पदाची धुरा विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे देण्यात आली आहे। धुळे ग्रामीणसह जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हाती सूत्रे देण्यात आली आहेत। भाजपाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे अभिनंदन होत असून खरी चर्चा धुळे ग्रामीणची जबाबदारी सोपवलेले माजी आमदार कुणाल पाटील यांच्या निवडीबद्दल होते। अर्थात ही निवड जिल्ह्यासाठी असली तरी धुळे ग्रामीण आणि शिरपुरात भाजपचे विद्यमान आमदार असताना माजी आमदारांवर जबाबदारी सोपवणे ही राजकीय खेळी मानली जाते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्याच महिन्यात धुळ्यात येऊन गेलेत। त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार कुणाल पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवली। आता त्यांच्या निवडीने पुन्हा एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा ग्रामीण भागात होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धुळे ग्रामीण मध्ये भाजपा विरुद्ध भाजपा अशीच लढत होईल असे चित्र आहे। या ठिकाणी आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहेत। यात कोण बाजी मारते याचे दावे प्रतिदावे होत असताना निवडणुकीपूर्वीच माजी आमदार कुणाल पाटील यांच्या हाती निवडणुकीची धुरा देणे यामागे काही राजकीय समीकरण दडले काय याचीही चर्चा होते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।